माझी पत्रावळ बघा. लेखन आहे पौर्णिमा नार्वेकर, चित्र आहे श्रीनिवास बाळकृष्ण. तुम्हाला आता मी हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. सगळ्यांनी शांत ऐका. माझी पत्रावळ. आमच्या घरी तर सगळेच पत्रावळी लावतात. बाबा, काका, आजी, आजोबा, त्यांचे आजोबा. एके दिवशी आजीने मलाही पत्रावळ लावायला शिकवलं. आजी म्हणाली, चल पानांना जाऊ. ह्या पालसाचं झाड हवं. तिकडची भाषा आहे बरं, आदिवासी. घरी आल्यावर आजीने पानांच्या कवली केल्या. कवली उन्हात सुकायला ठेवल्या. 8-10 दिवस चांगलं कडक वाळू दिले उन्हामध्ये. आजी म्हणाली, थोड्या दिवसांनी, आजी पानं सुकली असतील ना ग? आजीने हसून उत्तर दिलं, हो हो, आता वाळली असतील. आजीने पानं दुरडीत रचली, वरून वाघ घेतले. मग दुरडी उकळी केली आणि दुरडी काढून वाघ बांधून घेतले. पावसाळा येईपर्यंत अशा बऱ्याच पुड्या तयार झाल्या आणि माळ्यावर ठेवून दिल्या. कधी बनवायच्या पत्रावळी जर शेतातलं काम खपू दे. आवनी झाली 2-4 दिवसांनी. आजी म्हणाली, पोरावं, पत्रावळी लावाय घ्यायच्या का आज? हो. मी पटपट माळ्यावर चढलो आणि पुड्या खाली दिल्या सुद्धा. आजीने पानं सारखी केली. आजवी पानं एका बाजूला आणि डावी पानं दुसऱ्या बाजूला. आजीने आधीच तयार केलेल्या बांबूच्या काड्या आणल्या. हे काय आजी? आजी म्हणाली, अरे ह्या सुया. आता बघ पानं कसं लावायचं. आजी म्हणाली. आजीने मध्ये उजवं पान घेतलं आणि बाजूला डावी पानं सुईने लावली. आजी बरोबर मी पण पत्रावळ लावायला घेतली. पानं वाकडी तिकडी बघून आजी म्हणाली, अरे असं ना, एक उजवं पान ठेव, मधी हात, आता बाजूला डावं आणि लाव सुई. माझी पत्रावळ छान लावून झाली. आजीने माझी पत्रावळ घेतली. मग त्यावर ताट उपडं ठेवलं आणि सुरीने गोल कापली. आजी म्हणाली, बघ आता सगळ्या एक मापात झाल्या का नाही? पत्रावळी लावायला मला खूप मज्जा आली. बघा, पत्रावळी लावायला.